या एकनाथ खडसेनं महार वतन जमीन त्यानं घेतली. आमच्या पोटाला भूक लागली. आम्हाला तो इथल्या दूर फिरवतो आहे. मी म्हातारा माणूस आहे. चेंबेलाबाई तुकाराम तायडे मानपूर. पण तो म्हणे तुमची एक लेकरू आम्ही नोकरीवर लावू. त्यानं लावलं नाही. आमची महार वतन जमीन त्यानं घेऊन घेतली आहे. पण त्याला रहीम येत नाही. त्याच्या लेकच्या नावावर त्यानं टाकी दिली आहे. पण मग आता आमच्या जीवाचे तुम्ही मायबाप व्हा. आमची पोटाची भाकर आम्हाला मिळायला पाहिजे. हे सविस्तर वृत्त असं आहे की एकनाथरावजी खडसे यांनी 2002 साली ही जमीन, महार वतनाची जमीन 122 गट नंबरची ही जमीन आहे. ही जमीन त्यांनी आमच्या शेतकऱ्यांकडनं अल्पदरामध्ये त्यांनी त्यांच्याकडनं घेतलेली आहे. त्यांना खोट्या भूलथापा देऊन ही जमीन त्यांनी हस्तगत केली आहे, म्हणजे हडप केली एका प्रकारची, की या तुमच्या या 122 गट नंबर या जमिनीवरती आपण साखर कारखाना उभारणार आहेत आणि या साखर कारखान्यामध्ये तुमच्या घरातील एक व्यक्ती, प्रत्येक घरातील एक व्यक्ती आपण त्या ठिकाणी कामाला लावणार आहेत असं म्हणून त्यांनी या शेतकऱ्यांकडनं कमीत कमी भावामध्ये ही जमीन घेतली. त्यातही त्यांनी फक्त 51,000 रुपये फक्त 51,000 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि बाकीची जी उर्वरित रक्कम होती ठरल्याप्रमाणे ती रक्कम 2 दिवसाने 4 दिवसांनी देऊ असं सांगत आज 24 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे. तरी त्यांनी उरलेली रक्कम दिलेली नाही. आणि ना त्या जमिनीवरती गेल्या 24 वर्षापासून म्हणजे 2002 पासून तर आजपर्यंत त्या जमिनीवरती कुठल्या प्रकारचा प्रकल्प सुद्धा उभा राहिलेला नाहीये. आज शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे. तर ही जमीन एकनाथरावजी खडसे यांनी मूळ मालकांना परत करावी अशी आमची मागणी आहे. विशेष म्हणजे एक मुद्दा असा की गेल्या 2021 पासून आम्ही या प्रकरणाचा पाठलाग करतोय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बऱ्याचदा आंदोलनं सुद्धा केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं पण केले. बऱ्याचदा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदनं दिले, तक्रार अर्ज दिले. तर जिल्हाधिकारी साहेबांनी 10/2 त्यांचा अहवाल कळवला. आणि जेव्हा अहवाल कळवल्यानंतर आम्ही त्यांची त्या जमिनीचं खरेदी खत मिळवलं तेव्हा त्या खरेदी खतामध्ये सुद्धा आम्हाला खाडाखोड झाल्याचे दिसून आले. हे तुम्ही बघू शकताय. तर या खरेदी खतामध्ये खाडाखोड झालेली आहे. हे खरेदी खत करताना शुगर फॅक्टरी म्हणजे साखर कारखान्याच्या नावाने खरेदी खत केलं गेलं होतं. पण आता त्या खरेदी खतावरती शारदा एकनाथराव खडसे असं नाव दिसून येत आहे. या ठिकाणी सुद्धा त्यांनी म्हणजे एका प्रकारचा फ्रॉड केलेला आहे. तर आमची त्यांना हीच मागणी आहे की त्यांनी ही जमीन परत करून द्यावी. जेव्हा हे खाडाखोड हा प्रकार आमच्या लक्षात आला तेव्हा आम्ही काल रात्री उशिरापर्यंत मुदळ पोलीस स्टेशनला आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.